गुलभाऊ, काय वाटतं एकंदरीत यावर्षी तुरीचं जे चित्र आहे, पीक आहे, तर कसं कसं काय राहील किंवा दरवर्षी तुलनेत कसं काय चित्र आहे एकंदरीत आपल्या भागात ओव्हरऑल तुरीचं? आपल्या भागात थोडंसं यंदा समजा फुल लेट काढलं, कारण पाऊस जास्त पाऊस झाल्यामुळे. जास्त झाल्यामुळे. तर असं तुमच्या तुरीत असं पाहून काही वाटून नाही राहिलं का तुम्हाला मागच्या वर्षीपेक्षा उत्पन्न कमी होईल म्हणून? अच्छा. कारण व्हेरायटी मागच्या वर्षी मी पाहिला तुमचा प्लॉट, हा हा हा. रस्त्यावर तुम्ही नसले तरी माणूस येते हा हा. आणि व्हिडिओ टाकते, बघ आपल्याच वावरातली टाकते का दुसऱ्याच्या माणसाला वाटते पाव. तर मागच्या वर्षीपेक्षा साधारण त्याच लेवलला आहे उत्पन्न, किंवा जास्त येऊ शकते यंदा. अच्छा अच्छा. कारण ही व्हेरायटीच अशी आहे. हा, मला हा, वाटते ते मागच्या वर्षी हा हा तुमचे व्हिडिओ पाहून व्हेरायटी. हा हा. पण या व्हेरायटीला ते एक हे आहे का, हिचा शौरा खूपच दाट आहे, दाट आहे. हो हिचं फुल जाड आहे पुन्हा हो बाकी फुलापेक्षा. हो आपलं असं समजा नाजूक फुल आहे. हो. या व्हेरायटीचं थोडंसं म्हणजे असं जास्तही समजा याचा वातावरणाचा फरक झाला काही हो. तर गळत नाही आहे नाही नाही नाही, किंवा याच्यावर जास्त इफेक्ट नाही होत. बिलकुल बरोबर आहे. आणि याचं कारणच ते होतं जे मागच्या वर्षी आपल्या घरच्या शेतामध्ये होतं, तर तिथे इतकी धुयार पडली, धुके पडले, याच्यामध्ये बऱ्याच तुरीनं आपल्या शेतातल्या दुसऱ्या जे वाहनं होते त्याला खूप मार बसला, 25-30% मार बसला. परंतु या तुरीला तेवढा मार नाही बसला, पूर्ण जमिनीला लोटून गेल्या होत्या. हिचं पानं आहे ना, आपल्या व्हेरायटीचं नाजूक पान आहे, हो, या व्हेरायटीचं रट पान आहे. रट पान आहे. आणि एक पाहिलं गुलभाऊ, आपल्या रेग्युलर तुरीमध्ये 111 मध्ये फरक हा आहे की हे जे व्हेरायटी आहे याचं पान हे रुंद आहे आणि लांब आहे पाने जाडीले आणि जाडी पण आहे. हा. हा, त्याच्यामुळं हे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे वनस्पती जे स्वतःचं स्वतः तयार करते की नाही, तर हे स्टोरेज करून ठेवते. याची काडी जरी आपण पाहतो म्हटलं भाऊ, तर हे बघा अशी दाट काडी आहे, नाहीतर ना एवढा दाट काडी, एवढी जाड काडी बऱ्याच तुरीची राहत नाही. त्याच्यामुळे हे अशी एकंदरीत तूर वाणामध्ये जसं चरड भरड जाड झाले म्हणतो की कोणत्याही वातावरणामध्ये, कोणत्याही जमिनीमध्ये कमी जास्त जरी काही झालं समजा, तरी तशा याच्यामध्ये उत्पादन देणारी ही जात आहे. आणि दाण्याचं जर पाहतो म्हटलं तर 5-6 दाणे याच्यात, 2-3-5 दाण्याचं प्रमाण याच्यात खूप आहे. याच्यात 2 दाणे 3 दाण्याचा विषय दिसणारच नाही, 4-5-6 असाच विषय दिसेल याच्यामध्ये. एकंदरीत काय सांगशील सविता या तुरीबद्दल? खूपच सुंदर आलेली आहे, म्हणजे एकदमच म्हणजे अतिशय सुंदर आलेली आहे. डोळ्याचं पारणं फिटलं जे म्हणतात ना आपण, अशा सारखं दिसते आहेत. आणि अगदी फ्रेश आहे, कुठलाही रोग नाही आहे, निरोगी आहे अगदी. आणि हिच्याकडे बघल्यानंतर असं वाटतं की ही खूपच तंदुरुस्त आहे. जसं एखादी व्यक्तीकडे बघितल्यावर हा व्यक्ती, जसं गोलूभाऊकडे बघितल्यानंतर गोलूभाऊ असे वाटतात की एकदम तंदुरुस्त आहे, तशासारखी ही व्हेरायटी अशी तंदुरुस्त दिसून राहिलेली आहे. बरोबर बरोबर. आणि खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर, म्हणजे दणकटवान आहे. दणकटवान आहे. आता यावर्षी जर पाहतो म्हटलं, म्हणजे आता थोडं आतमध्ये येऊ आपण शेतामध्ये, तर यावर्षी जर पाहतो म्हटलं तर सुरुवातीला काय झालं की दिवाळीच्या अगोदर 10-12 दिवस अगोदर आम्ही पाणी दिलं होतं इथे. आणि त्याच्यानंतर काय झालं की दिवाळीमध्ये पाऊस आला आणि त्या पावसामुळे असं वाटलं की आपण आताच पाणी दिलं होतं. आणि त्यातल्या त्यात मंडळी हे SRT पद्धतीने लागवड केलेली आहे, बेडवर आहे. तर हे 3.5 फुटाचं बेड आहे, 7 फुटाच्या अंतरात हे 2 लाईनी आहे. तर याच्यामध्ये दोन्ही साईडनं आम्ही पाणी दिलं होतं. तर त्यावेळेस काय झालं की दोन्ही साईडनं पाणी दिलं, वरून पण पाणी आला, तर तेव्हा असं वाटतं की 8-10 दिवसातच पाऊस आला गुलभाऊ, तर तूर आता जळते की काय. कारण तूर ही अतिशय नाजूक असते. परंतु मंडळी 10 दिवसात हे ओल सोकाचीच होती. वरचा 3-4 दिवस पाऊस आला, धुयारी पडल्या, परंतु हे तूर मात्र डगमगली नाही आणि याचं एकही झाड इथं जळलं नाही किंवा याच्यावर मर आली नाही. तेव्हाच लक्षात आलं की खरंखर ही व्हेरायटी आहे घडीभर. त्याच्यानंतर मंडळी जवळजवळ 1 महिन्याचा काळ गेला आता आणि तूर हे 12वर आता फुलावर, हे 5-6 दिवसा अगोदर एकोट फुलावर दिसत होती, आता फास्ट फुल आलेलं आहे 4-5 दिवसात. तर असं वाटत होतं की ह्या जमिनीला भेगा गेलेल्या होत्या. आणि हे जे चुनखडीची जमीन आहे, आणि थोडं या इथे मी आल्यानंतर असं वखरून बघितलं होतं, आणि असं वखरून बघितल्यानंतर मला बैल बनेल अशी ओल दिसत नव्हती. म्हणजे आपण जे म्हणतो ना की नियोजन हे शेतीचं, हे नियोजन करताना खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. बघा आलो ज्यावेळेस उखरली माती, हितभर माती उखरली, पण अशी भगरवल होती, म्हणजे थोडीशी कोरडपणा त्याच्यामध्ये. आणि म्हटलं बैल बनून नाही राहिला, याचा अर्थ की ओल कमी झाली आहे. आणि हे तूर आत्ता फुलावर सुटून राहिली, हिला अजून 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि मधातल्या पिरियडमध्ये जर वातावरण कमी जास्त झालं, याला ओल कमी पडली, तर बार गळेल आपला. म्हणून अनायासे आपल्याकडे बोलताची व्यवस्था असल्यामुळे ह्या 2 दांडापैकी एका दांडाने इथं पाणी दिलं. आता पाणी देऊन हा 3-4 दिवस आहे समजा, तर आता सुकून राहिलं हे. तर या ओलीमुळे आता हे माल हा जास्त दिवस टिकेल.
जास्त दिवस शेतामध्ये हे परिपूर्ण हा जो शेवरा आहे हा परिपूर्ण जाईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळी की हे जे ह्या वाणाचं स्ट्रक्चर आहे ह्या जातीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आता हे बघा बोलू ह्या तुरीनं ह्या एक फुटवा काढला, हाय बघा किती लंबा आहे. म्हणजे आज नाही म्हणलं तरी 1 हातपेक्षा 1.5 हात हा एक आहे. त्याच्यानंतर हा फुटवा खूप मोठा आहे 2, नंतर हा एक 3रा फुटवा, हा 4था, 5वा, 6वा, 7वा आणि हा मेन फुटवा पहा किती मोठा आहे. आज याला जर पाहतो म्हटलं तर हे 1 हात आणि हे इथे 1.5 पाऊण 2 हातापर्यंत फुटवा आहे. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे हे जर पाहतो म्हटलं याला तर दाट आहे. खूप आहे. आता आपण इथं पाहू शकता हे फुल सुद्धा असं तेज आहे, काडी अशी जाड आहे आणि शेंड्यावरून माल भरत असं हा. इकडे जातं. जसं लेवशीन मारलं करत ते थांबलं एका ठिकाणी. असं झालं ते. आणि याच्यात एक दुसरी गोष्ट पाहतो म्हटलं हे बघा 6 दाणी शेंग जे आपण म्हणतो, बरेच शेतकरी 6 111 म्हटलं की 6 दाणी शेंग. तर हे बघा दादा इथे दाखवू शकता आपण. हे बघा आता इथे 1 2 3 4 5 आणि 6 दाण्याची शेंग आता हे आहे. तर परंतु हे प्रमाण 10-12% आहे. पण 5% जवळजवळ 80% शेंग आहे 5 दाणे, 50% ही 5 व्हेरायटी दाणे, वळकाली येते कोणाच्या शेतात गेल्यावर 5 किंवा 7 दाणे दिसते. आणि ही व्हेरायटी म्हणजे मेन गोष्ट वळकाली येते. हो आणि इथं पानं थोडस जाड जाड आहे, फ्रेश जाड. पान आहे. हिरवा कंच हा. डार्क हिरवा कलर आहे. म्हणजे ताकद असल्यासारखी अजून आहे. बाकीचं आपली व्हेरायटी कसं आहे पानं पिवळे आले हो जास्त हो हे झालं. पण हे अजूनही याच्यात असं वाटतं का इले 2 महिने अजून काहीच नाही. काहीच नाही होत. म्हणजे अशी तंदुरुस्त व्हेरायटी आहे. आणि आज आपल्याला गरज अशाच वाणाची होती शेतकरी बांधवांना की कुठंतरी निरोगी, तंदुरुस्त, दणकटपणा असली पाहिजे. म्हणजे आपल्या गावरानी भाषेमध्ये एक बेसरम व्हेरायटी पाहिजे होती आपल्याला. जसं कपाशीमध्ये आपण नांदेड चौरीचे जुन्या काळी लावायचो की सुरुवातीला अळीचा अटॅक वगैरे आहे नॉन बीटीमध्ये आणि खाली पहिल्या पात्या वगैरे आपल्या गळल्या, वातावरण सुरुवातीचं गेलं की शेवटी हिवाळ्यामध्ये कुठंतरी आपलं उत्पादन देते व्हेरायटी. अशासारखंच आता ह्या तुरीमध्ये जर पाहतो म्हटलं तर काय झालं की बरेचदा पाऊस जास्त झाला की मर येऊन जाते. त्याच्यानंतर अवेळीच तुरी जळून जातात, वाळतात, बुरशी येते. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जर पाहतो म्हटलं तर पाणी कमी पडला एकदमच तर हा जो सरंग राहतो एवढा मोठा, तर धुयारी धुके जर पडले तर धुयारीने काय होते का एवढा मोठा सरंगपैकी इकडला पूर्ण चाललाच जातो आणि अर्धाच पकडतो आणि नुकसान खूप होते. परंतु मला असं वाटतं या वाणाचा जो 3-4 वर्षापासून मी अभ्यास करून आलो तर हे वाण जसं आपण व्यवस्थापन करू, जसा शेतकरी राहील तसं त्याला उत्पादन देणारी जात आहे. आता किती स्प्रे झाले या व्हेरायटीवर? याच्यावर आता सुरुवातीला जेव्हा आपण कापणी केली, पहिल्या कापणीच्या वेळेस फवारणी जमलंच नाही कारण त्यावेळेस पाऊस नसल्यामुळं केली नाही. पण तो दुसरी कापणी केल्यावर बुरशीनाशकाचा 1 स्प्रे झाला. त्याच्यानंतर आता शेवऱ्यावर सुटला तेव्हा 1 आणि आता काल झालेला दुसरा, म्हणजे 2 स्प्रे समजा. 3 म्हणजे कापणीचा जर स्प्रे सोडतो म्हटलं तर हे 2 स्प्रे झाले. त्याच्यानंतर आता इथून मात्र माझे 4 स्प्रे होईल याच्यावर. हो, कारण याला जर जास्त टिकवायचं असेल आता हे बघा इथून इथं फुल सुरू झालेलं आहे. आता याला फुलाचं रूपांतर चलपात होणे, चलपाचं शेंगेत होणे. आणि दुसरी एक खासियत पहा, इकडे फुल आहे, इकडे थोडं चलप येणं चालू झालं. हे बघा इकडे दिसते आणि इकडे पुन्हा शौरा आहे. आता हे बघा इथं शौरा आहे. आता ह्या शौर्याचं रूपांतर फुलामध्ये होणे आणि शेंगेमध्ये होणे त्याच्यासाठी याला बराच वेळ जाणार आहे. 1-1.5 महिना हा लागणारच आहे. त्याच्यानंतर दुसरी एक खासियत या जातीची गुलबू ही आहे की जर हे इथं बघा इथं शौरा आला, पहिले शौरा आल्यानंतर इथं पुन्हा लगेच दुसरा शौरा आला. हे बऱ्याच जातीत आपल्याला दिसत नाही. एकच एक जाती विषय खतम होऊन जाईल. विषय खतम होते. दाट आलेला आहे हा. शौरा, दाट आणि येतो दुसरी आहे. आता इथे पहा, इथे हा एक शौरा आला, इथे 4-5 शेंगा येईल, पुन्हा इथून शौरा आला. म्हणजे इथे जेव्हा शेंगा लागतील ते म्हणून त्याचे असे घोसाच्या घोस दिसते, बागते वजन. कारण याच्यात उत्पादकता खूप आहे, भरभरून आहे ताकद खूप आहे. व्हेरायटी मध्येच ताकद आहे का जे घेतलं ते खाली नाही पडू देत, ते घेऊन घेते. बिलकुल. फक्त हिला जसं आपण व्यवस्थापन करू तसं उत्पादन. एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर संपूर्ण जे हे तूर आहे, संपूर्ण तूर आता याचा पहा शेवरा पण भरपूर मोठा आहे आणि आता मस्तपैकी फुलावर आता सुटली. बरेच शेतकरी म्हणायचे की फुल नाही तूर फुटून नाही राहिल्या. त्याच्यासाठी मंडळी हा व्हिडिओ काढायचा होता. बोलता आता आम्ही बऱ्याच काही गोष्टी बोलून गेलो त्याच्यामध्ये. परंतु उद्देशच हा होता की फुल आता आलेलं आहे, ते आता टिकवणं आपल्या हातात आहे. निसर्गाचा, वातावरणाचा अंदाज घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी करणं आहे. मेन म्हणजे शेतात रोज रात्रीला धुपट करणे आणि चांगल्या बुरशीनाशकाचे 8-10 दिवसानं फवारणी करणे. एवढ्या गोष्टी जर आपण ह्या बरोबर केल्या तर तूर पीक जे दुर्लक्षित झालेलं तूर पीक आहे हे मात्र आता आपल्याला मुख्य पीक म्हणून पुढं आता येऊन राहिलेलं आहे. कारण या जे अशा प्रकारचे जे हे वाणं आहे किंवा ज्या पद्धतीनं आता मी SRT नियोजन केलं आहे, तर आता SRT बद्दल बोलायचं झाल्यास हे बघा, हा होय मागच्या वर्षीचा बेड. बोल भाऊ, हे बघा हे मागच्या वर्षीचे कुठले आहे हे
हे मागच्या वर्षीचे तुरीचे फुटले आहे बघा. हे इथे आपण पाहू शकता. हे सुद्धा मागच्या वर्षीचे आहे फुटले. हे बघा, हे मागच्या वर्षी या बेडवर तुरीची लागवड होती आणि तिथे सोयाबीन होती, इथे सोयाबीन होती. आता यावर्षी या तुरीचा बेड तसाच ठेवला आणि सोयाबीन काही लावलीच नाही आणि ह्या सोयाबीनच्या बेडवर तूर लावली. आता पुढच्या वर्षी चेंज करा, इथे तूर राहील माझी. ते रिकामं राहील. हा, आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट की हे आता SRTचं दुसरं वर्ष आहे. आता कसं आहे, रोडचे शेत आहे, शेतात तण बरं वाटत नाही. बाबाजी म्हणे शेतात तण बरे दिसत नाही. मग हे तुरीच्या तासात तर तणनाशक मारायचं होतं, तर आपण याच्यामध्ये तणनाशक मारलं. तर हे जे आमचे SRTचे शेतकरी आहे, जसं उमेश भाऊ पोहधरे आहे, तर त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही एक काम करा म्हणे, याच्यामध्ये नाहीतरी उत्पादन घेतच नाही आपण मधात. तर इथे जसं जुन्या काळी होतं तण खाई धन म्हणू आपण, तर हे जे SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, शून्य मशागत तंत्र जे आहे, तर याच्यामध्ये तण देई धन आहे. कसं की आता हे जे जागा रिकामी राहते ते याच्यामध्ये टोंगोडभर तण वाढू द्यायचं आणि जे ग्रास कटर नाहीत का त्यानं बारीक करून घ्यायचं. म्हणजे मग ते तण इथंच पडून जाते जाग्यावर, त्याचे मुळे सुद्धा वाढत जाते कटिंग केल्यामुळं, पुन्हा त्याला फुटवे येते. म्हणजे आणि असं 2-4 वेळा करायचं. बाकी लागत त्या तुरीच्या तासात तणनाशक मारत राहायचं. याचं त्याचं काही घेणं देणंच नाही ना, तुरीला काही याच्यामुळे काही नुकसानही होत नाही. म्हणून हा बेड असा जसा पोशिव पहिलवान राही जुन्या काळी, किंवा जे पटाचे बैल राही आपलेवाले, त्याला कामच सांगून आपण बैलाले, अशासारखं हा पोशिव बेड तयार करायचा. म्हणजे पुढच्या वर्षी याच्यावर जर आपण तूर लावली तर ते अशी सनसन आली पाहिजे. कारण त्याला जास्त खत नाही लागले पाहिजे. तणाचंच खत तणाचं खत होऊन राहिलं, मुळ्याचं मुळ्याचे कुजून राहिल्यामुळे. आता हे जे तूर, आता एवढी मोठी तूर दिसून राहिली, हे अशा तुरी आपल्या वरात कधीच नाही आल्या होत्या. हे SRTची देण आहे की मागच्या वर्षीचे हे जे सोयाबीनचे मुळं होते ते तिथं कुजले, तुरीचे मुळं इथं कुजले आणि आतमध्ये काय झालं की कंपोस्ट खत तयार झालं. आणि ह्या तुरीचे मुळं जर पाहतो म्हटलं तुम्ही, पूर्ण असे पसरल्या इथपर्यंत आलेले आहे. तर हे पूर्ण जमिनीतलं जे पूर्ण मुळाचं कुजलेलं जे खत आहे, कंपोस्ट खत, ते पूर्ण तुरीचे मुळं घेऊन राहिले. आता तिथं अन्न तयार आहे. म्हणून हे जे बाकी तुरी आपण पाहतो रोडनी आणि हे आपली तूर पाहतो, याच्यात जो फरक दिसून राहिला तो फरक असतो आहे की इथं अन्नद्रव्याची कमतरता नाही आहे. आता जे लागत आहे तिला समजा तुरीला ताकद ते ओढून घेऊन राहील. फक्त गरज होती पाण्याची, पाणी देऊन टाकलं आपण. तर असं आहे मंडळी, एकंदरीत SRT पद्धतीने तुरीची लागवड आणि हे 6-111 ही तूर आहे. अल्पावधीतच या तुरीनं भरपूर नाव कमावलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं हे वाण आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.